नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश मळेकर. आज मी भूतानच्या थिम्पू या शहरातून पारो या शहराकडे जायला निघालो आहे. थिम्पू आणि पारो ही भूतानमधली दोन्ही अतिशय महत्त्वाची शहर आहेत. माझ्या भूतान ट्रिपच्या पहिल्या भागात मी थिम्पूबद्दल माहिती दिली होती, ती तुम्ही पाहिली असेलच. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा देतो आहे, ती जरूर पहा. पुनाखा हे भूतानच्या सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे. इसवी सन 1655 पर्यंत ही भूतानची राजधानी होती. धार्मिक दृष्ट्या देखील या शहराला फार महत्त्व आहे. इथे बरेच स्तूप आहेत. भूतानमध्ये जे किल्ले आहेत त्याला झॉंग म्हणतात. पुनाखा या शहरातील किल्ल्याला देखील एक विशिष्ट महत्त्व आहे. या डोंगरमाथ्यावर 108 स्तूप आहेत. त्या पुनाखा शहराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी फो छू आणि मो छू अशा दोन नद्यांचा संगम आहे. या ठिकाणी छू या शब्दाचा अर्थ नदी असा आहे. हे एक चांगला टुरिस्ट स्पॉट आहे. सकाळची 10-11ची वेळ असली आणि ऊनही कडक पडलेलं असलं तरी प्रचंड थंडी होती. या ठिकाणी ड्रुक वांगेल कॅफे नावाचं एक कॅफेटेरिया होतं. ड्रुक या शब्दाचा अर्थ भूतान. हे कॅफे छोटं असलं तरी सर्व सुखसोयीने सुसज्ज होतं. या ठिकाणी गरम गरम चहा कॉफीची सोय होती. एवढ्या थंडीत त्या गरम कॉफीची चव काही वेगळीच लागते. छान गप्पा करून मी पुढच्या प्रवासाला लागलोय. सगळीकडेशी हिरवेगार डोंगर दिसत होते. पुढे छोट्याशा हॉटेलमध्ये दुपारचं जेवण घेतलं आणि किल्ल्याकडे निघालो. हा समोर दिसतोय तो पुनाखा झॉंग एका नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो. हा पुनाखा झॉंग. झॉंग म्हणजे किल्ला. या किल्ल्याचं नाव पुंगथांग देवे चेनबी फोड्रंग असं आहे. याचा अर्थ महान आनंद किंवा परमानंदाचा राजवाडा असाही होतो. या इथल्या एका ब्रिजवरून मी राजवाड्यात प्रवेश केला. हा ब्रिज एका नदीवर आहे. हा भूतानमधला सर्वात जुना आणि सर्वात मोठा झॉंग म्हणजे किल्ला. हा 1637 मध्ये झामद्रुंग नामग्याल यांनी बांधला होता. या किल्ल्यात फार मोठ्या प्रमाणात नक्षीकाम आणि सौंदर्यकाम केलेलं आहे. त्यामुळे हा भूतानमधला सर्वात भव्य वास्तूंमध्ये गणला जातो. आपल्याला माहिती आहे की भूतानमध्ये राजेशाही आहे. पण या भूतानमध्ये 1907 मध्ये भूतानचे पहिले राजा ओंगवेन वांगचुक या किल्ल्यात झाला होता. याच किल्ल्यात केंद्रीय भिक्षू मंडळाचे हिवाळी निवासस्थान आहे. हे सर्व बांधकाम 350 वर्षापेक्षाही जुनं आहे, पण अजूनही ते व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स केलेलं आहे. भारतात आपल्याकडे जशा देवळात घंटा असतात तसे या भिक्खू मंदिरात ड्रम्स फिरवण्यासाठी असतात. आपली इच्छापूर्ती होते असं म्हणतात. हे अशा प्रकारे ड्रम्स उजवीकडून डावीकडे फिरवण्याची पद्धत आहे. इथून पुढे मी पुनाखा ब्रिज या सस्पेन्शन ब्रिज जवळ आलो. हा भूतानमधला सर्वात लांब झुलत्या पुलांपैकी एक आहे. याची लांबी साधारण 160 ते 180 मीटर एवढी आहे. थो छू या नदीवर असलेला हा पूल पुनाखा झॉंगला परिसरातील गावांना जोडतो.
हा ब्रिज पूर्णपणे हा ब्रिज सस्पेन्शन ब्रिज असल्यामुळे पूल पार करताना तो थोडा हलतो, ज्यामुळे तो एक रोमांचक अनुभव देतो. हा पूल पार करताना नदीच्या मध्यभागी आल्यावर चहूबाजूने एक अतिशय मनमोहक असं दृश्य दिसतं. त्यामुळे हा सस्पेन्शन ब्रिज हे एक फार मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. पुनाखा या शहरातून निघून पारो या शहरात यायला निघाला. हा समोर दिसतोय तो पारोचा एअरपोर्ट. पारोचा हे विमानतळ भूतानमधलं एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे खरं म्हणजे पायलटसाठी अतिशय चॅलेंजिंग म्हणतात. कारण या विमानतळाची उंची समुद्र सपाटीपासून 7,300 फूट आहे आणि हा एका खोल दरीत वसलेला आहे, ज्याच्या चारी बाजूंनी 18,000 फुटापर्यंत उंच पर्वत आहेत. या पर्वतरांगांमुळे आणि दरीतील वाऱ्यांमुळे येथे विमान उतरवणे अतिशय अवघड आहे. एक विशिष्ट परवाना असल्याशिवाय या विमानतळावर कुठलाही पायलट विमान उतरवू शकत नाही. त्यामुळे अतिशय कुशल पायलटच हे काम करू शकतात. या विमानतळाच्या या वैशिष्ट्यामुळे येथे फक्त दिवसाच्या वेळेतच आणि चांगले हवामान असेल तरच विमानाचे संचालन केले जाते. या विमानतळावर एअर ट्रॅफिक कमी आहे, तरीही मला योगायोगाने एक विमानाचं लँडिंग पाहायला मिळालं. भूतान या देशातल्या नागरिकांसाठी पारंपरिक ड्रेस आहे. पुरुष जो ड्रेस घालतात त्याला घोळ म्हणतात आणि स्त्रियांच्या ड्रेसला किरा असं नाव आहे. या ठिकाणी ड्रेस भाड्याने मिळण्याची सोय आहे. आम्ही सर्वांनीच हा पारंपरिक ड्रेस परिधान केला. पुढे मी भूतान शहराच्या मार्केट एरियामध्ये आलोय. मार्केट एरिया असूनही अतिशय शिस्तबद्ध ट्रॅफिक, लोकही फुटपाथवरून चालत आहेत, त्यामुळे कसलीही गडबड गोंधळ नाही. त्या तिथे समोर मला एक इंडियन मसाला या नावाचं एक रेस्टॉरंट दिसलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी चेलेला पास येथे जायला निघालो. चेलेला पास हा भूतानमधील सर्वात उंच वाहन चालवता येणारा मार्ग आहे, म्हणजे मोटरेबल रोड आहे. या पासची उंची समुद्र सपाटीपासून 13,000 फूट आहे. हा चेलेला पास पारो व्हॅली आणि हा व्हॅली या दोन सुंदर दऱ्यांच्या मध्ये स्थित आहे. इथे जाण्यासाठी असलेला रस्ता हा अतिशय अरुंद आणि तीव्र चढ उताराचा रस्ता आहे. अतिशय प्रचंड हेअरपिन बेंड ज्याला म्हणतो तशी वळणावळणाचा रस्ता आहे हा. या पासच्या वरच्या टोकावरून भूतानच्या पवित्र शिखरांसह हिमालयातील इतर बर्फाच्छादित पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते. कुठल्याही बाजूला नजर फिरवली तरी उंच उंच डोंगर आणि लांब तिथे बर्फाच्छादित डोंगर असं एक विहंगम दृश्य होतं. इथलं तापमान जरी 12 डिग्री असलं तरी एक झोंबरा वारा होता, त्यामुळे खूप थंडी लागत होती. लांब तिथे खोऱ्यामध्ये छोटी छोटी गावं दिसत आहेत. तास 2 तासांचा निसर्गाचा आनंद घेऊन मी परतीच्या वाटेला लागलोय. हे रस्ते असे वळणावळणाचे आणि स्टीप वळण असलेले हेअरपिन बेंड ज्याला म्हणतो तसे रस्ते होते. हा भूतान ट्रिपचा माझा शेवटचा दिवस होता. वाटेत मध्ये मध्ये असे बरेचसे किल्ले, झॉंग ज्याला म्हणतो असे किंवा मोनास्ट्री असे दिसले. पारो इथल्या गोल्डन पॅडीफील्ड या हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण घेऊन दुसऱ्या दिवशी मी सकाळी परतीच्या मार्गाला लागलो. भूतानच्या पारो शहरातून मी भारतातल्या सिलिगुडी या शहरात यायला निघालोय. हे अंतर साधारण 300 किलोमीटरचं आहे. पारो ते सिलिगुडी हा रस्ता विमानतळाजवळूनच जातोय. सकाळची वेळ होती आणि प्रवासालाही उत्साह होता.
अशा पद्धतीने प्रवास करत मी भारतातल्या बागडोगरा या विमानतळावर पोचलो. दुपारचं जेवण विमानतळावर घेऊन फ्लाईटमध्ये चढायची तयारी करली. फ्लाईट लागलेला आहे. आकाश एअरच्या या विमानाने मी बागडोगरा ते मुंबई असा प्रवास करणार आहे. विमानात शिरल्यावर आपल्या जागेवर चानापन्न झालं. प्रवासात मला हे असं चॉकलेट देण्यात आलं. हा भूतान प्रवासाचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत शेअर करा. आणि हो, आता एक आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.